जय श्रीमाताजी. श्रीमाताईंना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. आपण श्रीमाताईंना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. अगदी प्रसन्न चित्तानं बसायचं आहे. ध्यान करताना आपण अगदी प्रसन्न होऊन बसायचं आहे. म्हणजे आपली कुंडलिनी देखील प्रसन्न राहते. शांत चित्तानं बसायचं. शक्यतो आपण कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. आसनस्थ म्हणतात त्याला. म्हणजे एकदा आसन घेतलं की शक्यतो आपण हलायचं नाही. स्थिर बसायचा प्रयत्न करायचा शेवटपर्यंत. त्यानंतर शरीर स्थिर झाल्यानंतर आपले विचार शांत करायचे आपल्याला. कारण विचाराचा जास्त त्रास आपल्याला होत असतो. वैचारिक पातळी जी आपली किंवा विचार जे आहेत ते आपल्याला डिस्टर्ब करू शकतात. ध्यानाच्या वेळेला तर जास्त करतात ते. कारण ज्यावेळेला आपण शांत बसावंसं आपल्याला ज्यावेळी वाटतं त्यावेळेला विचाराचं काहूर आपल्या डोक्यामध्ये उठत असतं सारखं. म्हणून विचाराला वाट वेगळी करून द्यावी लागते. काही जणांना असं वाटतं की विचार कसे कमी करायचे. काही जणांचं म्हणणं आहे असं. प्रश्न आहे की विचार ज्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये येतात, एकसारखे विचार, एक झालं की एक, एक झालं की एक, त्याची शृंखलाच तयार होते, साखळी तयार होते आणि ते कधी संपतच नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं आहे? असा एक प्रश्न आहे. कारण ज्यावेळेला आम्ही श्री मातांच्याकडे पाहतो, त्यावेळेला आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे देणं आवश्यक असतं, पहिली गोष्ट. म्हणजे ध्यानाच्या वेळेला ह्या ज्या काही अडथळे आहेत, ते आपण सुरुवातीला दूर करावे लागतात. त्याशिवाय ध्यान होत नाही. आपल्याला म्हणावं तसं आपल्याला ती समाधान, शांती, आनंद मिळत नाही ध्यानाच्या वेळेला. कारण आपण दिवसभरातून 1 तास काढलेला असतो ध्यानासाठी आणि त्या 1 तासामध्ये आम्हाला पूर्णपणे शांती हवी असते, समाधान हवं असतं किंवा आमचं आरोग्य आम्हाला ठीक ठेवायचं असतं, व्यवस्थित ठेवायचं असतं. त्यासाठी विचार आपले कमी असायला पाहिजेत किंवा विचार नकोच आहेत. निर्विचारिता प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचा असतो. आता काही जणांना असं म्हणणं आहे, की बाबा निर्विचार झालं तर आम्ही उद्योग कसा करणार किंवा आमची नोकऱ्या आहेत ते आम्ही कसं करणार? कारण विचार केल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. हेही म्हणणं त्यांचं बरोबर आहे. परंतु हे जे काही फालतूक विचार आहेत, ते आपण बंद करायचे आहेत. आपल्या बिझनेसमधले विचार किंवा नोकरीमधले विचार, हे विचार वेगळे आणि जे आपल्याला त्रास देणारे विचार आहेत, ते खरे विचार असतात ना, ते आपल्या आतमध्ये त्रास देत असतात आपल्याला किंवा आपल्याला भंडावून सोडत असतात. हे विचार आपल्याला थांबवायचे. जे नको आहे, जे निगेटिव्ह आहे, ज्याचा आम्हाला काहीही उपयोग नाहीये किंवा तो विचार केल्यानंतर उलटा आम्हाला जास्तच त्रास होणार आहे. समाधान तर मिळणारच नाहीये, परंतु मानसिक यातना आम्हाला जास्त होणार आहेत. ते विचार आम्हाला थांबवायचे आहेत. आणि या विचारावरती कंट्रोल किंवा संयम असणं आवश्यक असतं. यासाठी प्राणायाम सांगितलं गेलेलं आहे, की सर्व प्राणांचं नियमन. जसं आपल्यामध्ये जे पंचप्राण आहेत किंवा 10 प्राण म्हणतो त्याला आपण. हे 10 प्राण त्याचं जर आपण कंट्रोल केलं, तर विचार आपले कमी होतात. कारण ज्यावेळेला आमचे विचार डोक्यामध्ये वाढत असतात, एकसारखे विचार येत असतात, आम्ही थिंकिंग जास्त करतो, त्यावेळेला आपल्या श्वासाची गती वाढलेली आपल्याला दिसेल. आणि ज्यावेळेला आपली श्वासाची गती कंट्रोलमध्ये असते, म्हणजे रिदम असतो त्याचा एक प्रकारचा. संथ गतीने श्वास घेतो, संथ गतीने श्वास बाहेर सोडतो. त्यावेळेला आपल्यामध्ये पूर्णपणे शांती असते, म्हणजे विचार नसतात. शांत चित्तानं आपण कुठलेही कार्य करण्यास सक्षम असू शकतो. म्हणजे विचाराचा आणि श्वासाचा जवळचा संबंध असतो. ज्यावेळेला आम्ही अधिक ॲक्टिव्हेट होतो, म्हणजे अधिक विचार करतो, अधिक फ्युचर प्लॅनिंग करतो, त्यावेळेला आम्ही राइट साइडची शक्ती जास्त वापरतो. म्हणजे आम्ही पिंगला नाडीवरती जास्त कार्य करतो, भविष्याचा विचार करतो त्यावेळेला. हे आपल्याला माहितीच आहे. सहजयोगामध्ये ह्या सर्व सामान्य गोष्टी आहेत, म्हणजे प्रायमरी स्टेपच्या गोष्टी आहेत,
की आम्ही विचार कुठला करतो. काही जणांना भूतकाळाचे विचार येतात, जे होऊन गेलेल्या घटना आहेत त्या आठवायला त्यांना आठवतात आणि त्यामुळे ते दुःखी पण होऊ शकतात. ज्या होऊन घेतलेल्या घटना आहेत किंवा ते समोर एखाद्या वेळेस चित्र जरी दिसलं, तर ते पण आपल्याला वाईट वाटतं, की बाबा ही होऊन गेलेली घटना आहे. हे अमकं झालेलं आहे, तमकं झालेलं आहे. हे असं व्हायला नको पाहिजे होतं किंवा हे हे अशा प्रकारचे विचार भूतकाळाचे आम्हाला सतावतात. म्हणजे या सर्व गोष्टी आम्हाला ध्यानामध्ये सतावणाऱ्या आहेत. आणि याच्यावरती संयम ठेवायचं काम योगानं होऊ शकतं. म्हणजे ज्यावेळी आम्ही सहजयोग करतो, त्यावेळेला काय आपल्याला आसनं, प्राणायाम वगैरे काही करायचं नाही आहे. परंतु आसनस्थ व्हायचं आहे. म्हणजे कसं आहे, जरा सहज आसनामध्ये बसायचं आहे. म्हणजे जेवढं आपल्याला सुखकारक आसन म्हणतो त्याला. सुखासन म्हणूया आपण. आपल्याला जसं बसायचं आहे तसं आपण बसू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आसन घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. पद्मासन घ्यायचं नाही, स्वस्तिक आसन घ्यायचं नाही आहे. बद्ध पद्मासन करायचं नाही. कुठल्याही प्रकारच्या आसनामध्ये आम्हाला बसायचं नाही आहे. तर सहज आसनामध्ये जसं आपण नॉर्मली मांडी घालून वगैरे बसतो ना, तशा प्रकारे बसायचं आहे. आणि ही सवय आपण लावून घ्यायची, की स्थिर बसायचं आहे. म्हणजे ध्यानाला बसताना आम्हाला स्थिर बसता आलं पाहिजे पहिली गोष्ट. 100 वेळा आपण काही वेळेला हलतो. इकडची मांडी तिकडे हलवतो, तिकडे करतो, हे मान इकडे हलवतो, कंबर हलवतो, डोकं हलवतो, सगळं हलतं आपलं. त्यामुळे काय होतं, की ध्यान आमचं लागत नाही. ध्यान म्हणजे काय? एकाग्रता. आणि एकाग्रता साध्य करण्यासाठी आपण हालचाल पहिल्या सुरुवातीला कमी करावी लागते. हळू करायची. समजा आपला पाय बधीर होत आहे किंवा दुखतोय, तर थोडासा हलवायचा, तिथल्या तिथे हलवायचा, परत स्थिर बसायचं. जेवढ्याच तेवढं करायचं. म्हणजे सगळं पूर्ण हलायलाच पाहिजे, डिस्टर्ब व्हायला पाहिजे आणि साईडला जे बसतायत त्यांना देखील डिस्टर्ब करायचं आहे. असं देखील काही जणांचं हे असतं, की ते करतात तसं काही वेळेला. सेंटरवरती आपण पाहतो, की एवढं हलतात माणसं, की साईडचे जे शांत बिचारे बसलेले असतात ध्यानामध्ये त्यांना डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणून सहज योगामध्ये आधी आपण शांत बसायला शिकलं पाहिजे. आसनस्थ स्थिर बसायचं आणि स्थिर बसून काय करायचंय? तर श्रीमातांच्याकडे पाहायचंय. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे असतील आणि श्रीमातांना पाहतोय आणि लक्ष व्हायब्रेशन्सवरती ठेवायचे असतात. इथं देखील आपण तेच करतोय. हे करत असताना काय होईल? आता शरीर स्थिर झालं. आता मनाला आणि बुद्धीला स्थिर करणं आवश्यक आहे. कारण अशा वेळेला मानसिक यातना आपल्याला जास्त होतात. काही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात. भूतकाळाचे विचार येऊ शकतात, भविष्याचे विचार येऊ शकतात. कारण शांत बसतानाच हे विचार डोकं वर काढत असतात. ही निगेटिव्हिटीच असते आणि नकारात्मक विचारच आपल्याला जास्त त्रास देतात. पॉझिटिव्ह थिंकिंगपेक्षा निगेटिव्ह थिंकिंगच आपल्याला जास्त त्रास देत असतात. समजा आपण काही विचार करत नाही किंवा काही गोष्टी घडणाऱ्या पुढे नसतात, तरी आपलं मन ती विचार करत असतं. म्हणजे इमॅजिन करत असतं. नाही असं झालं तर काय होईल? नाही तसं होणारच. म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करतो आम्ही. ॲक्चुअली त्या घटना घडत देखील नसतात पुढे. परंतु आपलं मन ती विचार करत असतं. म्हणजे आम्ही भूतकाळामध्ये त्यावेळेला जातो. म्हणजे आमचं मन तयार करतो आम्ही. एक चित्र आम्ही तयार करतो, की बाबा असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल, याने असं केलं तर असं होणार आहे. म्हणजे नकारात्मकता आमच्या डोक्यामध्ये जास्त येऊ शकतात. काही जणांच्या बाबतीत भविष्याचे विचार येत असतील. प्लॅनिंग, की पुढं काय करायचं आहे? आता पुढं कसं होणार? यांचं कसं होणार? त्यांचं कसं होणार? आम्ही गेल्यावर काय होणार? अमकं-तमकं. हे प्लॅनिंग जे आहे का नाही किंवा ते जे भविष्याचे विचार आहेत ना, ते आपल्याला जास्त त्रास देत असतात आणि त्यामुळे आमच्या ध्यानामध्ये डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणजे स्थिर तर बसलोय आम्ही, परंतु विचार जर आमच्यामध्ये येत असतील, तर आम्ही ध्यान कसं करणार आहे? यासाठी श्री मातांनी कुंडलिनीची शक्ती जागृत केलेली असते आपली. आणि कुंडलिनीची शक्ती जागृत झाल्याबरोबर विचार तर येणारच आहेत आपल्याबरोबर. कारण आज्ञाचक्रापर्यंत आपण येतो आणि आज्ञाचक्राच्या वर सहस्त्रारमध्ये ज्यावेळी आम्ही येतो, त्यावेळेला कदाचित विचाराला ब्रेक बसू शकतो किंवा विचार येतातच. काही वेळेला असंही होतं, ध्यानही लागलेलं असतं आणि विचाराची शृंखला पण चालू असते. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बघा, आपण काही वेळेला ध्यानामध्ये बसतो
परंतु ध्यान लागलेलं असतं. काही जणांचं कसं आहे, सहस्त्रारमध्ये ध्यान लागलेलं असतं. हाताच्या बोटावर थोडेसे व्हायब्रेशन जाणवत असतात. परंतु विचार देखील त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात. ह्या घटना आहेत घडलेल्या किंवा घडत आहेत सजयोग यांच्या बाबतीत, की ते म्हणतात, की "बाबा माझं ध्यान तर लागते." परंतु विचार मात्र थांबत नाहीत बाबा. असं कसं काय होतं? याचं कारण असं आहे, की आम्ही परिपूर्ण ध्यान करत नाही. म्हणजे समजा आम्हाला व्हायब्रेशन्स येत आहेत हाताच्या बोटातून, जसं आता आपण बसलोय. हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स येत आहेत. तर आमचं लक्ष कसं असतं, की थोडंसं व्हायब्रेशन्सकडे लक्ष आणि थोडं विचाराकडे लक्ष. त्यामुळं काय होतं, व्हायब्रेशन्सकडे पण लक्ष पूर्ण जात नाही आणि पूर्ण विचार देखील आपल्यामध्ये येत नाही. सगळं अर्धवट काम होतं. एक पाय मगरीवर आणि एक पाय बोटीवरती आहे. मग कसं काय ध्यान होणार आपलं? अशी आपली अवस्था होऊन बसते. यासाठी करायचं काय आहे? तर हे विचार थांबावेत यासाठी थोडंसं प्राणायाम करायला काय हरकत नाही. म्हणजे काय दीर्घ श्वसन आपण करू शकतो. विचार थांबवण्यासाठी. म्हणजे श्वास शिस्तीत आत घ्यायचा, शिस्तीत बाहेर सोडायचा. बरोबर? आणि जसजसा श्वास आपला आतमध्ये जातो, त्या श्वासाबरोबर आपण आतमध्ये जायचं. परत श्वासाबरोबर बाहेर येतो, बाहेर यायचं. असं दीर्घ श्वसन करत काय करायचंय, तर या श्वासाची लांबी कमी करत आणायची बघा. म्हणजे आपल्याला करायचं काय आहे? त्या श्वासाची लांबी करायची, कमी करायची आहे. म्हणजे कसं करायचंय? आता खोल श्वास आपण घेतला, तर खोलमध्ये जातो. परत बाहेर सोडताना पण तेवढाच श्वास आपण सोडतो. परत कदाचित थोडासा लांबी त्याची कमी करतोय बाबा, थोडासा श्वास घेतो, जेवढा घेतो तेवढंच आत, परत बाहेर. जेवढा घेतो तेवढाच बाहेर. असं हळू त्याची लांबी कमी करत जातो आणि शेवटी काय होतं, नाकातल्या नाकात आपण श्वास घेतो बघा, होऊ शकतं. नाकातल्या नाकात श्वास घेतो, तिथल्या इथे सोडतो. परत नाकातल्या नाकात श्वास घेतो, तिथल्या इथे सोडतो. एक वेळ अशी येते, की आपण श्वास घ्यायचंच बंद होतं. पूर्णपणे बंद होतं. ज्यावेळेला आम्ही ध्यानामध्ये जातो ना, त्यावेळेला आपले श्वास पूर्णपणे काही वेळेला बंद झालेले असतात. म्हणजे चालू असतं, पण ते आतल्या आत. हे फार महत्वाचं आहे योगाच्या दृष्टीनं. त्याला योगातला एक प्रकार आहे, की तो पूर्णपणे एकतर अंतर्कुंभक लागतो किंवा एकतर बाह्य कुंभक लागतो. परंतु योगी लोकांच्या भाषेमध्ये असं सांगितलं गेले, ज्यावेळी आम्ही समाधी अवस्थेमध्ये उतरतो किंवा ज्यावेळी शस्त्राच्या वर असतो, त्यावेळेला आम्ही बाह्य कुंभक आम्हाला लागलेला असतो. म्हणजे काय होतं, श्वास घेत पण नाही, श्वास आपण बाहेरच्या बाजूला सोडलेला असतो आणि बाहेरच्या बाजूला रोखून आपोआपच धरलं जातं ते. आणि ज्यावेळेला आतमध्ये श्वास रोखून धरतो, त्याला अंतर्कुंभक म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला बाहेर सोडतो आणि बाहेरच्या बाजूला श्वास रोखून धरला जातो, त्यावेळेला त्याला बाह्य कुंभक म्हटलं जातं. ही योगी लोकांची भाषा आहे. मग यातून आपण निर्विचार होऊ शकतो. म्हणजे हा एक प्रकार आहे निर्विचार व्हायचा, की आम्ही श्रीमातांच्याकडे बघत-बघत थोडंसं श्वासावरती पण लक्ष देऊ शकतो. ही आतली गोष्ट आहे. आणि श्वास घ्यायचा, सोडायचा. आपणच ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. कोणी आपल्याला सांगणार नाही, की तुम्ही श्वासावरती लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. त्याने काय करणार? बॅलन्सिंग करणार. डावा हात पुढे घ्या, उजवा जमिनीवर ठेवा. डावी बाजूची सर्व बाधा, त्रास, भूतत्वात शोषून घ्या, असं म्हटलं जाईल. थोडा वेळ तसं बसवणार. त्यानंतर उजवा हात पुढे, डावा हात आकाश तत्वाकडे. आमची उजवी बाजू स्वच्छ करा, पिंगला नाडी स्वच्छ करा, असं म्हटलं जातं. आणि दोन्हीचं बॅलन्स करून कदाचित त्यांना माहिती असेल तर चक्र सोडवतील, नसेल तर टाळूवरती हात ठेवून फिरवून कुंडलिनी वरती काढली जाईल आणि आपलं लक्ष कुंडलिनीकडे केंद्रित करायला सांगितलं जाईल आणि श्रीमातांचं लेक्चर लावलं जाईल. बस याच्या पलीकडे काहीही केलं जात नाही. परंतु हे करत असताना आम्ही गहनतेत कसं उतरणार? समजा रोज आम्ही हेच करतोय, ध्यानच करत नाही, परंतु लक्ष आमचं कधीच निर्विचारितेकडे जात नाही. लाखात एखादी व्यक्ती असेल, की अशा वेळेला प्रयत्न करेल, की बाबा निर्विचार व्हायचा. परंतु शक्यतो यातून निर्विचारिता प्राप्त होत नाही. ती आपण स्वतः मिळवावी लागते. ही स्थिती जी आहे, ती आम्ही स्वतः मिळवणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून ध्यान करत असताना आपलं लक्ष श्रीमातांच्याकडे पाहिजे. श्वासावरती थोडंसं द्यायचं आहे. म्हणजे निम्मा आपले जो 50% आपण निर्विचार होऊ
दुसरं 50% मध्ये काय करायचं आहे, आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे ठेवायचं आहे. म्हणजे ज्या व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून येत आहेत, ते आपण दोन्ही हाताच्या बोटांच्या नसामधून आतमध्ये खेचून घ्यायचं आहे. म्हणजे 50% आपण लक्ष व्हायब्रेशन्सकडे दिलात, तर आपण निर्विचार होऊ शकतो. आणि श्रीमातांचं ज्यावेळेला आपण ध्यानामध्ये जातो, अगदी ध्यानाच्या गहनतेत जातो, त्यावेळेला शक्यतो आपण कानावरती कुठलीही गोष्ट घ्यायची नाही किंवा ऐकायची नसते. हे आपण स्वतः करायचं असतं. आम्ही कलेक्टिव्हिटीमध्ये काही वेळेला मातांचं लेक्चर लावतो किंवा काही वेळेला म्युझिक लावलं जातं. कारण आपल्याला निर्विचारिता प्रस्थापित करण्यासाठी. परंतु आवाज ऐकलो तर आपण कदाचित खाली येऊ शकतो. जशी स्थिती आम्हाला मिळालेली असते ना शस्त्रार्चेवर, ती स्थिती तशीच राहण्यासाठी कानावरती कुठलाही शब्द पडता उपयोगाचा नाही. हे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. आपण श्रीमातांचे लेक्चर जरूर ऐकावेत, पण आपण ज्यावेळेस शांत बसतो, एखादा थोडा वेळ काढायचा श्रीमातांचं लेक्चर ऐकण्यासाठी, हे फार महत्वाचं आहे. कारण श्रीमातांचे लेक्चर आपण पूर्णपणे ऐकलंच पाहिजे. रोज एक तरी लेक्चर आपण श्रीमातांचं ऐकलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण त्यातूनच आम्हाला जास्तीत जास्त ज्ञान मिळणार आहे. कारण या सर्व गोष्टी श्रीमातांनी सांगून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण ऐकल्याच पाहिजेत. आज आपल्याला मोबाईलमुळे सगळं सोपं झालेलं आहे. पूर्वी तसं नव्हतं. आम्ही चैतन्य लहरीची वाट वगैरे पाहत बसायचो. म्हणजे पूर्वी एक पुस्तक निघायचं चैतन्य लहरी आणि ते चैतन्य लहरीमध्ये श्रीमातांचे लेक्चर यायचे त्याच्यामध्ये आणि श्रीमाताजी जे काही बोलायचे त्यामध्ये असायचं. मग ते आम्ही पूर्वी वाट बघत बसायचो. त्यावेळेला मोबाईल वगैरे काही व्यवस्था नव्हती. एखादं कॅसेट असेल तर ती मिळायची, ती ऐकत बसायचो. पण आज एवढं सोपं झालेलं आहे, की आम्ही कधीही मोबाईलचं बटन दाबलं YouTubeमध्ये ती आपण काहीही ऐकू शकतो. श्रीमातांचं लेक्चर ऐकू शकतो, भजन ऐकू शकतो, काहीही करू शकतो. मग ह्याचा उपयोग आपण केला पाहिजे. म्हणजे चांगल्यासाठी उपयोग केला पाहिजेल आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही शांत वेळ मिळेल आम्हाला, त्यावेळेला आपल्याला श्रीमातांचं लेक्चर ऐकावं कधी पण. आता समजा कसं ऐकायचं? हे पण महत्वाचं आहे. समजा आपल्याला विशुद्धी चक्राचा त्रास होत असेल, तर आम्ही विशुद्धी चक्रासंबंधी श्रीमातांनी जे श्रीकृष्णाविषयी सांगितलेलं आहे, त्याचं लेक्चर ऐकावं. समजा हार्टमध्ये आमचं हार्ट सारखं पकडतंय किंवा नाभी पकडते. नाभीसाठी काय करतो आम्ही? लक्ष्मी तत्व. त्याच्याविषयी आम्ही श्रीमातांचं लेक्चर ऐकू शकतो. हार्ट संबंधी जर पकडत असेल, तर शिवतत्वाविषयी आम्ही श्रीमातांचं लेक्चर ऐकू शकतो. हे महत्वाचं आहे. कारण आमची चक्र साफ होण्यासाठी आम्ही हे लेक्चर ऐकतो. म्हणून आपण कुठलंही लेक्चर न ऐकता जी चक्र आपली पकडतायत, हा आपला अभ्यास आहे. आणि जी चक्र आपली पकडतायत, त्या चक्राचं लेक्चर म्हणजे त्या चक्रावर जी देवता बसलेली आहे, त्या देवतेचं लेक्चर म्हणजे श्रीमातांनी जे सांगितलेलं आहे, ते आपण ऐकावं. कदाचित त्यामुळे आपली चक्र स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. किंवा त्या चक्रासंबंधी जे काही राग असेल, राग म्हणजे राग, यमन, कल्याण वगैरे जे काही रागाचे प्रकार आहेत ना, राग दरबारी किंवा जे काही रागाचे प्रकार असतील, 7 चक्राचे जे 7 राग असतील आपले, तर कुठलं चक्र पकडलंय त्या चक्राचा राग आपण ऐकावा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. चक्र साफ करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो किंवा हे नाही जमलं, तर तो राग निदान ते भजन तरी आपण गुणगुणावं दिवसभरामध्ये. समजा आपल्याला अमुक एक चक्र कायम पकडतंय असं आपल्याला वाटतं. नाही आम्हाला कायम नाभी पकडते बाबा किंवा कायम हार्ट पकडत असतं आमचं. कायम बघत असतो आम्ही. अटॅचमेंट आहे आमची. तर त्या रागासंबंधी जे जे काही तो हार्टचं जे काही राग आहे आपल्यामध्ये किंवा राग कुठला सांगितलेला असेल, त्या रागाचं आपण भजन आपण स्वतः म्हणायचं आहे. स्वतः आपण त्या पद्धतीनं म्हणायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपली चक्र आपोआप साफ व्हायला लागतील, स्वच्छ व्हायला लागतील. आपण काय करतो, कुठलंही भजन ऐकतो, कुठलाही राग आपण कधीही ऐकतो, ऐकायला काही हरकत नाही. परंतु शक्यतो आपल्या चक्रावरती ते कार्य करीत असतात. आपल्याला माहिती आहे, की आपण बीज मंत्र म्हणतो किंवा एखादं मंत्र म्हणत असतो, स्तोत्र म्हणत असतो. तर ते स्तोत्र आपल्या चक्रावरती कार्य करत असतं. आजूबाजूला व्हायब्रेशन्स पसरवत असतात त्यामुळे.
त्यामुळे आपल्याला माहिती आहे, की आपली कुठली चक्र रोज पकडतात ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या चक्रासंबंधी आपण दिवसभर कार्यरत असायला पाहिजे. काही जणांचं डोकं दुखतं काही वेळेला. प्रचंड डोकं दुखतं, की काय नाही बाबा आज्ञाचक्रावरचा त्रास होतो किंवा फ्रंट आज्ञेचा त्रास होऊ शकतो किंवा बॅक आज्ञेचा देखील आम्हाला त्रास होतो. काही जणांचं असं असतं, की नाही बाबा स्वाधिष्ठानच लागतं आमचं. मग हे आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे दिवसभर आम्ही ते चक्र कसं सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे आज संध्याकाळी आम्ही ध्यान केल्यानंतर उद्या संध्याकाळीच जर ध्यान करत असू, तर त्याला काहीही अर्थ नाही. कारण आजच्या ध्यानाबरोबर आम्ही कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर ठेवत असतो. समजा एखादं चक्र आमचं पकडलं, काही जणांचं असं असतं, की बाबा अमुक एक चक्र कायम त्यांचं लागत असतं. त्यासाठी दिवसभर त्यांनी तो प्रयास केला पाहिजे, की हे चक्र मी कसं ठीक करू? किंवा हे चक्र मला लागूच नये. त्या चक्राची देवता आमच्यात जागृत झालीच पाहिजे. हे चक्र आमचं सुटून आम्ही कायम शस्त्राच्यावर कसं राहू याचा प्रयत्न त्यांनी दिवसभरामध्ये करणं आवश्यक आहे. कारण सहजयोग हा एका तासापुरतंच आपण नाही आहे. एका तासापुरता सहजयोग आहे अशातला भाग नाही आहे. 24 तासाची ही गुंतवणूक आहे. आमचं लक्ष कायम शस्त्राच्या वरती असणं अत्यंत आवश्यक आहे. 24 तास आमची कुंडलिनी वरती पाहिजे. म्हणजे मग आम्ही योगी झालो. आणि ही कुंडलिनी सहजमध्ये वर पाहिजे. प्रयास करायला नको आहेत आम्हाला, की बाबा ही चुकते किंवा इथं कुंडलिनी अडकते, मग इथं हात ठेवून बसा, तिथं हात ठेवून बसा. तसं न करता सकाळी उठल्याबरोबर आपण ज्यावेळी ध्यानाला बसतो सगळं आवरून, त्यावेळेला एकदाच कुंडलिनी वरती शस्त्राच्या वरती न्यायची आपल्याला. बघा कसं ध्यान करायचंय आणि कसं वर ठेवायचंय ते पहा. सकाळी आपण सगळं आवरून श्रीमातांच्या समोर बसतो. कदाचित मीठ पाणी केलं तर उत्तमच. परंतु लक्ष शस्त्राच्या वर ठेवायचं. बरोबर आहे? त्यानंतर एक 15 मिनिटं आपण ध्यानधारणा केली. त्यानंतर आपण आपल्या उद्योगाला लागतो. कुणाची नोकरी असेल, कुणाचा बिझनेस असेल, तर आपण त्यासाठी बाहेर पडत असतो. घराच्या बाहेर पडत असताना आपण शुबिटिंग करून बाहेर पडावं, असा एक नियम आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बाधा आडव्या येणार नाहीत, कुठल्या अडचणी आपल्याला येणार नाहीत. म्हणजे घराच्या बाहेर पडताना आपण शू बिटिंग करून बाहेर पडावं. म्हणजे ज्यावेळेला आम्ही ध्यान करतो त्यावेळेला आमची कुंडलिनी शस्त्राच्या वरती आहे. बरोबर आहे? सकाळचं ध्यान झाल्याबरोबर शस्त्राच्या वर कुंडलिनी आल्यानंतर पुढं काय करायचं आहे? तर आपलं कार्य करत असताना या 8 ते 10 तासामध्ये आम्ही कायम शस्त्राच्या वर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा. हे थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला, परंतु प्रयत्न, तपश्चर्या ही अशीच करायची असते. म्हणजे एकदा कुंडलिनी वर जात असेल, तर दिवसभरामध्ये आम्ही त्याला पाहिलं पाहिजे, की बाबा वरती आहे का? 1 तासाने बघायचं, व वर आम्हाला जाणीव होते का? जशी सकाळी आम्ही ध्यान करताना आम्हाला जाणीव झाली, तशी वर आहे का? महिलांनी पण काय करायचंय, कुठलं काम करत असताना, स्वयंपाकघरामध्ये काय करायचंय, त्यांनी कार्य करत असताना, स्वयंपाक करत असताना, त्यांचं चित्त शस्त्रार्चेवर आहे का? असं पाहायचं सतत. शस्त्रार्चेवर आहे का? सतत जोडलं गेलोय का मी, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. मग ते स्त्री असू दे, नाहीतर पुरुष असू दे, नाहीतर आणखी कोणी असू दे. त्याने आपलं चित्त शस्त्राच्या वरती आहे की नाही, हे 20-20, 25-25 मिनिटाला वरती लक्ष ठेवून पाहणं आवश्यक आहे. म्हणजे दिवसभरामध्ये आपलं चित्त किती वेळा शस्त्रामध्ये किंवा शस्त्राच्या वर राहतं, ते आपलं आत्मपरीक्षण करून आपणच ठरवायचं आहे. म्हणजे आमची कुंडलिनी शस्त्रार्चं किती वेळा भेदन करते, याला धारणा म्हणतो आपण. आणि ज्यावेळेला सकाळी एकदा ध्यान करून कुंडलिनी वर आल्यानंतर दिवसभरामध्ये ती तशीच वर टिकवून ठेवायचं काम हे आपलं स्वतःचं आहे. ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं वैयक्तिक ध्यान आहे. कलेक्टिव्हली आपलं ध्यान होतं, पण वैयक्तिक आम्ही शस्त्रार्चेवर वर किती वेळ राहू शकतो दिवसभरामध्ये हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आमचं काय होतं, सकाळी ध्यान करतो आम्ही, कुंडलिनी शस्त्रार येते, ठीक आहे. परंतु कामाला एकदा लागल्यानंतर, आम्ही आमच्या ऑफिसच्या कामाला लागल्यानंतर किंवा बिझनेसमध्ये अडकल्यानंतर
आमची कुंडलिनी कधी खाली येऊन बसते हे आम्हाला समजत नाही. त्यामुळं काय होतं, की संध्याकाळच्या ध्यानामध्ये आम्हाला विचार त्रास जास्त देतात. बघा फरक काय आहे हा लक्षात घेऊया आपण. म्हणून आपल्याला ही सवय लावून घ्यायची आहे, की सकाळचं ज्यावेळी ध्यान होतं ना, आमचं पहाटेच होतं, सकाळचं होतं, कधी होईल त्यावेळेला. त्यावेळेला आपली कुंडली दिवसभर शस्त्राच्या वर कशी राहील, इकडं आपलं लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आमची निर्विचारिता अवलंबून आहे. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे 24 तास शस्त्राच्या वर कसं राहू, हे बघणं आवश्यक आहे आम्हाला. म्हणून 1 तास सकाळी ध्यान केलेलं बरं आणि परत संध्याकाळीच लक्ष द्यायचं, असं न करता आपण अधे-मध्ये कुंडलिनी शस्त्रार्चेवर आहे की नाही, हे सतत तपासत राहणं आवश्यक आहे. महिलांना तर फार चांगलं आहे, कारण त्यांनी स्वयंपाक करताना जर शस्त्राच्या वर लक्ष दिलं, तर जे काही हातातून चैतन्य येणार आहे, त्या चैतन्यातून स्वयंपाक केला जाईल आणि तो जो स्वयंपाक आहे, तो इतर त्यांच्या घरातल्या मेंबरना ते जर अन्न त्यांच्या पोटात गेलं, तर ते व्हायब्रेटेड अन्न पोटात जाऊन कदाचित त्यांची इच्छा होईल ध्यान करण्याची. असं होऊ शकतं. काही जणांना वाईट सवयी असतात किंवा काही जणांना प्रॉब्लेम्स, अडचणी असतात, आजार असतात. ते आजार देखील त्यांचे ठीक होऊ शकतात. परंतु हे सर्व आपल्या ध्यानावरती अवलंबून आहे. आम्ही किती शस्त्राच्या वर राहू शकतो, याच्यावरतीच सगळा सहजयोग अवलंबून आहे. म्हणजे हा देखील एक प्रचाराचाच भाग आहे, की आम्ही आमचं चैतन्य इतर साधकांच्या पर्यंत कसं पोहोचवतो, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपली कुंडलिनी फक्त शस्त्राच्या वरती जरी ठेवलात, तरी आपोआप आपल्यातलं चैतन्य दुसऱ्या लोकांच्या पर्यंत जातं आणि त्यांचे विचार कदाचित बदलू शकतील आणि ते एक पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा त्यांना जर काही अडचण असेल, तर ती आपोआप सुटण्यास मदत होईल. काही जण असं म्हणतात, की मी घरामध्ये एकटाच करतो, बाकीचे कोणीच काही करत नाही, मला कोण मदतच करत नाही, अमकं-तमकं जे होतं ना, ते सगळं आपोआप बंद होऊन जाईल. कारण चैतन्य, व्हायब्रेशन्स आपल्यातून जे चैतन्य बाहेर पडणार आहे किंवा अन्नातून ते त्यांच्या पोटामध्ये जर जाणार असेल, तर त्यांच्यामध्ये का बदल होऊ नये? त्यांच्यामध्ये का पॉझिटिव्ह थिंकिंग येऊ नये किंवा का त्यांचे आजार बरे होऊ नयेत? हे सर्व आपल्यावरतीच अवलंबून आहे. म्हणून आपण कधीही कुठलंही कर्म करताना जीव तोडून करा. कर्म केलंच पाहिजे, परंतु त्याबरोबर लक्ष शस्त्रावरती ठेवलात, तर आपलंही कल्याण होईल आणि इतरांचंही कल्याण होण्यास मदत होऊ शकते. हे आपण जरूर लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवावं. श्री मातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतंय प्रचंड प्रमाणात, ते आपण हाताच्या बोटातून आतमध्ये खेचून घेतोय. बघा, नसामधून आतमध्ये घेतोय, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत हाताच्या. एकसारखं घ्यायचं. जो गारवा येतो, तो गारवा आम्ही खेचून घेतो. बघा, काही जणांना वाटतं नाही वारा आहे ते, असं नाहीये. परंतु वारं वेगळं आणि व्हायब्रेशन्स वेगळे आहेत, हे आपल्या नंतर लक्षात येईल. हे जे काही चैतन्य येतं ते आपण शोषून घेतोय. ही रुहानी ताकद आहे. ही परमेश्वरी शक्ती आहे. ही होली घोस्ट जे आहे ना, त्याचं हे प्रमाण आहे, की ते आपल्याला चैतन्य प्रदान करतायत. आणि हे चैतन्याचा आपल्याला खूप उपयोग करायचा आहे इतरांच्यासाठी. म्हणून आपण हे चैतन्य खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून एकसारखं. त्यानंतर आपला डावा हात कुंडलिनीच्या समोर धरायचा, बरोबर पुढे. बरोबर आहे, स्वादिष्ठान चक्राजवळ तिथं आहे खाली कुंडलिनी. आणि बरोबर कनेक्शन कुंडलिनीशी लागलं, की उजव्या हातानं कुंडलिनी वरती उचलायची आहे आपल्याला. बघा, शिस्तीत वर उचलायची आहे. लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं आहे. कसं? लक्ष कुंडलिनीवरती, म्हणजे कुंडलिनी आपल्या हाताबरोबर वर येते हे समजतं आपल्याला. त्यानंतर वरती काढून एक गाठ मारतोय आपण कुंडलिनीला, बांधतोय वर. दुसऱ्या वेळेला कुंडलिनी वरती चढवतोय. पाठीच्या मणक्यातून पण जाणवतं आपल्याला, कारण ही शक्तीच अशी आहे, खरोखरच ती जागृत होते. बघा, पाठीच्या मणक्यातून पण जाणवते. हाताबरोबर ती वर येते,
2 गाठी मारतोय आपण. सहस्त्रारच्या वरती 2 गाठी. तिसऱ्या वेळेला शिस्तीत लक्ष कुंडलिनीवरती आहे. अगदी सूक्ष्मात लक्ष ठेवायचं म्हणजे कळतं. कारण व्हायब्रेशन्स आहेत ना हातामध्ये आणि कुंडलिनी काय होते, व्हायब्रेशन्स बरोबर ती वर उचलली जाते. म्हणून हातामध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत. 3 गाठी मारतोय. 2, 3 बरोबर? वर आली कुंडलिनी. त्यानंतर कवच डावीकडून उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे घ्यायचा. बघा. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे घ्यायचा. झालं कवच तयार. लक्ष कवचाकडे ठेवायचं आता. 7 वेळा आपण हे बंधन घेतोय. परंतु बंधन घेत असताना हाताकडे लक्ष द्यायचं नाही. हात जे चैतन्याचं कवच तयार करते ना, त्या कवचाकडे, त्या वलयाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपण या वलयामध्ये सुरक्षित आहोत, याची भावना आपल्यामध्ये येईल. कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. कुठली निगेटिव्हिटी येणार नाही. म्हणून हे वलय भक्कम करण्यासाठी लक्ष वलयाकडे असणं आवश्यक आहे. शिस्तीत घेतोय आपण. निर्विचारितेमध्ये करतोय ह्या सर्व गोष्टी. परत आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती व्हायब्रेशन्स एकसारख्या येत आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की किती आपण अलर्ट पाहिजे व्हायब्रेशनच्या बाबतीत. म्हणजे आपला जो हात असा ठेवलेला आहे ना, त्या हातामध्ये कायम लक्ष पाहिजे. आपलं ध्यानामध्ये जातो का विचारामध्ये गुंततो काय माहिती नाही, परंतु काही जणांचे हात असे पडत पडत पालथे होतात. असे अत्यंत चुकीची गोष्ट आहे ती. कारण आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि असे हात पडणं म्हणजे निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आहे असा याचा अर्थ होतो. म्हणून कायम लक्ष आपलं व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. कुंडलिनी कितीही जरी वर गेली तरी लक्ष व्हायब्रेशन्स वरतीच पाहिजे. कारण आपण कुठे जात आहोत, काय करत आहोत, हे सगळं आपल्याला हाताच्या बोटावरतीच समजणार आहे. म्हणून लक्ष हाताच्या बोटावरती पाहिजे. त्याचबरोबर आता कवचाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे जे बंधन घेतलं ना आपण ते आपल्याला बसलं की नाही हे बघणं आवश्यक आहे. ते बघूया. म्हणजे चित्तानं आपण लक्ष दिलं की बाबा साईडला जे बंधन घेतलं ते बसलं का? म्हणजे त्यातून व्हायब्रेशन जाणवतात का साईडला आपल्या? हे पाहतोय. कवच तयार झालं का आपल्या भोवतानी? हे पाहतोय. हे महत्वाचं आहे फार. त्यानंतर आपला डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा आहे. बघा. आपला डावा हात उजव्या बाजूला पोटावरती म्हणजे लिव्हर वरती ठेवायचा आहे. आता लिव्हर कुठं आहे याचा चांगला अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे. काही जण असं म्हणतात की मी लिव्हरला एवढं शेकतोय तेवढं शेकतोय तरी मला आजार बरा होत नाही. याचं कारण असं आहे की आपण लिव्हर सोडून अन्य ठिकाणी शेकत आहात. त्यामुळे आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाहीये. प्रत्यक्ष लिव्हर कुठं आहे तिथंच आपण हात ठेवायचा आहे किंवा त्याच ठिकाणी शेकणं आवश्यक आहे. शेकायचं आहे, त्याला बधीर करायचं नाही. काही जण काय करतात, बर्फ घेतात आणि असं जे पोटाला लावून ठेवतात अर्धा तास की त्याचं पाणी होतं. आणि पूर्णपणे काय होतं, मग ते लिव्हर अगदी आपलं जे पोट आहे जिथं हा ठेवलेलं आहे आपण बर्फ ते पूर्णपणे बधीर होऊन जातं. आपल्याला बधीर करायचं नाही, त्याला शेकायचं आहे. शेकणं म्हणजे माहिती आहे आपल्याला. थोडंसं इथं ठेवलं की परत उचलायचंय, साईडला ठेवायचं आहे. परत थोडा वेळ उचलायचंय, खाली ठेवायचं आहे. परत उचलायचंय, इकडे ठेवायचं आहे. असं त्याला शेकणं म्हणतात. ते पाहिजे. परंतु हात आपण एकाच ठिकाणी ठेवू शकतो लिव्हरमध्ये. त्याचा फायदा आहे. कारण उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते लिव्हरला देतोय. आता जे आपलं विशुद्धीचं बोट आहे डाव्या हाताच्या, ते शेवटच्या बरगडीला लावायचं. आणि ही जी 3 बोटं आहेत ना, ती थोडंसं बरगडीच्या आतमध्ये जिथं संपते ना, तिथं वरच्या बाजूला दाबायचं, तिथं लिव्हर आहे. आपण पार खालीपर्यंत शेकतो. तसं शेकताना काही उपयोग नाही. तिथं खाली ही जी आहे ती आपलं आतडे आहेत. ही वर थोडंसं बरगडीच्या वर आणि बरगडीच्या खाली असं लिव्हर असतं. पाणथरी म्हणतात त्याला. उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला देतोय.
आपले लिव्हर व्यवस्थित असणं, त्याचं फंक्शन व्यवस्थित चालणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर लिव्हर व्यवस्थित नसेल आपली किंवा विचार डोक्यामध्ये येत असतील, तर आपली लिव्हरची स्थिती ठीक नाही आहे किंवा उष्णता जास्त वाढलेली आहे. ही कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आपला हात तिथे ठेवणे. आणि नुसता हात नाही ठेवायचा आहे, तर उजव्या हातातून चैतन्य श्री मातांच्याकडून घ्यायचं आहे. डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. अशी इच्छा करायची. म्हणजे लिव्हरचं फंक्शन, त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं, योग्य ते. शुद्ध इच्छा करायची आहे, की नाही व्हायब्रेशन्स येत आहेत उजव्या हातातून, डाव्या हाताद्वारे ते लिव्हरला जाते. बघा, शेकायची गरजच नाही. आपण हात जरी नुसता ठेवलात, कधीही ठेवा 24 तासामध्ये. आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला ठेवा, आपलं लिव्हर व्यवस्थित राहतं. व्हिटॅमिनची गोळीसारखं आहे. जास्त गोळी खाल्ली म्हणून काही त्याचा त्रास होत नाही किंवा कमी खाल्ली म्हणून काही कमी पडत नाही. तशातला प्रकार आहे चैतन्याचा. व्हायब्रेशन जास्त झाले म्हणून काही ओव्हर आपण बाहेर पडत नाही ते किंवा त्रास होत नाही त्याचा. तर जेवढ्या व्हायब्रेशन्स पाहिजेत तेवढ्याच व्हायब्रेशन्स लिव्हर खेचून घेत असतं किंवा आपल्या हातातून त्या लिव्हरला देत असतो आपण. खेचलं जातं ना, ते पण खेचून घेतं. चुंबक आहे. खेचणं हे सर्व अवयव करतात. सर्व अवयवांच्या मध्ये खेचलं जात असतं. फक्त आपण ते द्यायचं असतं. ते आपोआप खेचलं जातं लिव्हरला. कारण त्याचं फंक्शन चालू आहे. त्याला आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. हार्टला आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. त्याचं कामच आहे ते. तसं ब्रेन मधले विचार थांबवू शकतो का? आपल्याला थांबवता येत नाहीत, पण प्रयत्न करायचा आपण. म्हणजे काय करायचं? ध्यानामध्ये व्हायब्रेशन्समध्ये लक्ष दिला, की विचार आपोआप कमी होतात. आणि ध्यानात लक्ष गेलं, की लिव्हरचं टेम्परेचर व्यवस्थित होतं, हार्टचं रिदम व्यवस्थित होतो. माणसाला बीपी असेल, शुगर असेल, तर ते आपोआप कंट्रोलमध्ये येतं. याचं कारण असं आहे, की आम्ही ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरलो. आणि ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरल्याबरोबर काय होतं? मॅग्नेटिझम म्हणजे रक्तातलं जी काय उष्णता आहे ती कमी व्हायला सुरुवात होते. प्रत्येक पेशीला प्राणवायू पोहोचवला जातो. ध्यानामुळे रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. म्हणजे पेशी किती वेळ जगतात ते पहा. म्हणजे प्रत्येक ऑर्गनला आपल्या शरीरामध्ये जे काही अवयव आहेत, त्या अवयवाला ज्या पेशी कार्यरत असतात ना, त्या कार्यक्षम होतात. म्हणजे समजा एखादा आजार तुम्हाला झाला असेल, तर त्या पेशी आजारी पडलेल्या असतात. म्हणून आम्ही हे चैतन्य त्या पेशीला देत असतो. चैतन्य देत असतो. म्हणजे लिव्हर संबंधी समजा आमचे काही प्रॉब्लेम्स असतील, हीट वाढत असेल, आणखी काही त्रास असेल, म्हणजे तिथल्या ज्या पेशी आहेत त्या अगदी अर्धमेल्या झालेत किंवा त्या आजारी आहेत. मग व्हायब्रेशननी काय करतो, तर ते पेशी ज्या आहेत त्यांना आम्ही स्वस्थ करतो. जसं आपण स्वस्थ होतो की नाही, आपल्यामध्ये चक्र आहेत. आपली चक्र ठीक झाली की आम्हाला बरं वाटतं की नाही, समाधान वाटतं की नाही. तसं त्या सेलमध्ये, त्या पेशीमध्ये पण जीव आहे. आणि त्या जीवाला आम्ही व्हायब्रेशन्स म्हणजे त्याच्यातली शक्ती जागृत करतो. त्यामुळे ते कार्यक्षम होतात. हा सूक्ष्मातला विषय झाला. हे कळणं आवश्यक आहे. उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आमच्या लिव्हरला देतोय. ठीक आहे. आता डावा हात श्रीमातांच्याकडे करूया. उजव्या हात जी आपण डावा हात जिथं ठेवला होता लिव्हरवर, तिथं चित्तानं लक्ष देऊन बघूया काय जाणवते. गार जाणवते का तिथं बघू. लिव्हरवरती लक्ष देऊन. जिथं हात ठेवला तर तिथे आतमध्ये लिव्हर आहे. बघा चित्तानं लिव्हरवरती लक्ष देऊया. गार झालं का कळेल. व्हायब्रेटेड झालं का कळेल. कारण नुसता हात ठेवून उपयोग नाही, तर व्हायब्रेशन्स खरोखर गेलेत की नाही ते कळलं पाहिजे. समजणं आवश्यक आहे. आपण जे करतो त्याचा फायदा झाला पाहिजे ना आपल्याला. मग ते बघितल्याशिवाय कसं कळणार. बरोबर लिव्हरची जाणीव होते, गार जाणवतं, पाणथरी, टेम्परेचर मेंटेन होतं, ती उष्णता कमी होते. आता उजवा हात हृदयावरती ठेवूया. आता डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते हार्टला द्यायचे हृदयाला द्यायचंय.
ही धारणा करायची आहे आपण, की डाव्या हातातून चैतन्य येते आणि उजव्या हाताद्वारे ते हार्टला जाते. म्हणजे कुठल्याही अवयवाला आपण चैतन्य देऊन ठीक करू शकतो. माताने जे चैतन्य आपल्याला दिलेलं आहे किंवा आपण जे चैतन्य घेतो, त्याचा उपयोग आपण असा करायचा आहे. काही जणांना किडनीचा प्रॉब्लेम, किडनीला द्या व्हायब्रेशन्स, कमी होतील म्हणजे त्रास कमी होऊ शकतो. जो आजार आहे, त्या आजाराला आपण ठीक करू शकतो चैतन्यानं. यासाठी आपण हात ठेवला इथे. आता हृदय स्ट्राँग करायचं आहे, तर त्याला चैतन्य दिलं पाहिजेलच आहे. व्हायब्रेशननी सगळं होऊ शकतं. डाव्या हातातून चैतन्य घेतोय आणि उजव्या हाताद्वारे ते आपल्या हार्टला देतोय. आणि आपलं हार्ट मजबूत व्हावं म्हणून माताने प्रार्थना करतोय, सशक्त व्हावं. आणि त्याचा रिदम व्यवस्थित राहावा. जास्त पंपिंग नको, कमी पंपिंग नको. म्हणजे हृदय जास्त धडधडायला नको किंवा लिथार्जिक व्हायला नको. थंड पडायला नको. त्याचं टेम्परेचर किंवा त्याचा रिदम ठरलेला आहे. प्रत्येकाचा रिदम आहे. जर ते रिदम सोडून बाहेर गेलं, तर आम्ही म्हणतो की आजारी पडलो आम्ही. हृदय आजारी पडलं, लिव्हर आजारी पडलं, ब्रेन आजारी पडलं. याचं कारण आपण स्वतः विचार आहेत आपले. आपले विचार कमी झाले, की आम्ही अधिक कार्यक्षम होऊ शकू. अधिक चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊ शकू. हे सगळ्यात महत्वाचं आहे सहजयोगामधलं. निर्णय क्षमता येते. का? तर आम्ही निर्विचार झालो. आणि निर्विचार झाल्यानंतर प्रॉब्लेम काय आहे, ते आपल्याला लगेच ताबडतोब लक्षात येतं. आणि त्याच्यावरती सोल्युशन सापडतं. म्हणून निर्विचार व्हायचं आहे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हार्टला देतोय. आणि आपलं हार्ट मजबूत व्हावं म्हणून आपण प्रयत्न करतोय. या हृदयातलं संपूर्ण क्रोध, ईर्ष्या, द्वेष, आजार सगळं निघून गेलं पाहिजे. हे आजारच आहेत खरे आपल्यातले. दुसऱ्याविषयी क्रोध करणं, ईर्ष्या करणं, त्याला रागावणं. त्यामुळे काय होतं, हृदयाचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आपणच आपले प्रॉब्लेम निर्माण करतो. शुगर होते म्हणजे काय? आपला जो उष्णता आहे, आपल्याला जो राग येतो, तो आम्ही राग आमच्यामध्ये साठवतो आणि साठवलेला जो राग आहे, त्याचे उष्णतेत रूपांतर होतं आणि उष्णता जी आहे ती लिव्हरमध्ये वाढली, की ती उष्णता डावीकडे सरकते. डावीकडे स्प्लीन आहे आणि स्प्लीन खराब झाली, की आम्हाला शुगर होते. कारण स्प्लीनचं काम काय आहे हे आपल्याला माहिती आहे. जी शुगर आपण खातो, तिचं ऊर्जेत रूपांतर करायचं काम या स्प्लीनचं आहे. जर स्प्लीन खराब झाली, तर ती शुगर डायरेक्ट ब्लडमध्ये जाते आणि मग म्हणतो, की "अहो, आम्हाला शुगर झाली." हे सर्व उष्णतेमुळे होतात, आपल्या रागामुळे होतं. तर आपण शांत राहणं हे सगळ्यात उत्तम आहे. काही जरी झालं तरी शांत राहता आलं पाहिजे. आपली प्रकृती आपल्याला व्यवस्थित ठेवता आली पाहिजे. विनाकारणी आपण राग करतो, दुसऱ्यावरती राग करतो, स्वतः चिडचिड करून घेतो. त्यामुळे आपल्या आतमध्ये शांतता नसते. ध्यानामुळे काय होतं, आपण शांत होतो आणि सगळं व्यवस्थित कार्यक्षमपणे आपले अवयव चालू होतात. रिदम चालू होतो आणि मग आपले आजार बरे होतात. हे महत्वाचं तत्व आहे सहजयोगामधलं. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. म्हणायचंय तसं भक्तीनं, श्रद्धेनं म्हणायचं. देवीला आवाहन करतोय ना आपण. आपल्या आईला बोलवताना आपण असंच बोलवावं लागतं ना देवीला. आदर आहे, प्रेम आहे, भक्ती आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. बघा किती महत्वाचं आहे. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला. थोडासा वर, खाली, मागे, पुढे गोल फिरवून पाहायचं. शस्त्रारमधून टाळूतून आपल्याला गरम किंवा गार अशी हवा उजव्या हाताला लागते का पाहायची. मग हात खाली घेऊया.
बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का? पाहायचं. जर कुंडलिनी शस्त्राच्या वर येत असेल आपली सहज, तर आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आपण निरोगी असू, आपली चक्र व्यवस्थित आहेत, तर कुंडलिनी शस्त्राच्या वरच राहणार. जर तिला अटकाव येत असेल कुठल्या चक्रावरती, तर मात्र त्या चक्रावरती प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम दूर केला की आपले आजार बरे होतात. म्हणून सहयोग केल्याबरोबर आपले आजार का बरे होतात याचं कारण हे आहे. कारण ते चक्र ते अवयव सांभाळत असतं. जसं स्वादिष्ठान चक्र आहे, तर त्यामध्ये यकृत आहे, किडनी आहे. हे जे अवयव आहेत, ते अवयव ते स्वादिष्ठान चक्र सांभाळत असतं. लिव्हर देखील सांभाळतं. स्वादिष्ठानचं काम काय? जे आपण खातो, त्याच्या ग्रे सेल्स करून त्या मेंदूला पाठवायचं काम या स्वादिष्ठान चक्राचं आहे. बघा, किती महत्वाचं काम आहे त्याचं. आणि त्यामुळे विचार केल्यामुळे काय होतं, की त्याची धांदल उडते. आणि मग धांदल उडल्यामुळं जे ग्रे सेल्स पाठवायचे ते थांबवलं जातं आणि आपल्या विचारांमधून जे प्रॉब्लेम्स तयार झाले तिकडे त्याचं लक्ष जातं. परिणामस्वरूप आपल्या लिव्हरमध्ये उष्णता साठवली जाते आणि ही साठलेली उष्णता लिव्हर तर खराब होतेच, पण साठलेली उष्णता खाली गेली तर मूळव्याधसारखे विकार होतात. तीच उष्णता जर वर सरकली तर फुफ्फुस कमकुवत होतात. तसंच जर डावीकडे गेली तर हार्ट कमकुवत करतं आणि लिव्हरमधून डावीकडे स्प्लीन आहे, तिथं जर उष्णता गेली तर आपल्याला डायबिटीस सारखे विकार होऊ शकतात. तीच उष्णता रक्तात गेली तर आपल्याला ब्लड प्रेशर वाढतं आपलं. असं म्हटलं जातं, की रक्तातली उष्णता वाढते आणि ते रक्त जोरदारपणे व्हायला सुरुवात होते आणि परिणामस्वरूप पंपिंग आपल्या हृदयाचं जास्त होतं. एका लिव्हरमुळे एवढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ही उष्णतेचे विकार. म्हणून स्वाधिष्ठान, आपलं स्वाधिष्ठान सांभाळलं की सगळं शांत होतं, पण निर्विचार होऊ शकतो. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आता वरून थोडस खाली येऊया, ब्रह्मरंध्रात येऊया. थोडस ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये का, तर कुंडलिनीची जाडी किती झाली ते पाहायचं असतं आपल्याला. म्हणून ब्रह्मरंध्रात यायचं. शरीर स्थिर आहे, फक्त चित्त देतोय आपण, अटेन्शन म्हणतो त्याला. तिथं आपल्याला जाणवतं. ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये येऊया. बघा, लक्ष ब्रह्मरंध्रात पण आहे, आज्ञाचक्रात पण आहे. दोन्हीकडे लक्ष आहे आपलं. ब्रह्मरंध्रात पण आहे, आज्ञाचक्रात पण आहे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. आपलं लक्ष ब्रह्मरंध्रात पण आहे, आज्ञाचक्रात पण आहे आणि विशुद्धी चक्रामध्ये पण आहे. तिन्हीकडे द्यायचं, एकाच वेळेला जाऊ शकतं. ही जी तिन्ही चक्र आहेत ना, ती विराटातली चक्र आहेत. त्याचं कंट्रोल विराटमध्ये आहे. म्हणून ही तीन चक्र वरच्या 7 चक्रापैकी आहेत आणि वर 4 चक्र, शस्त्रारच्या वर अर्धबिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा, ही 4 चक्र म्हणतो. आणि 3 खाली शस्त्रार, आज्ञा, विशुद्धी, असा प्रकार आहे खरं. म्हणून लक्ष विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि शस्त्रार चक्रावर ठेवूया. आपल्याला जर आजाराची सुरुवात ही विशुद्धी चक्रापासून होते, पहिलं विशुद्धी चक्र आपलं खराब होतं. गाळणं आहे ना हे, ही गाळणं व्यवस्थित ठेवलं ना आपण विशुद्धी, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. विशुद्धी व्यवस्थित ठेवायची. विशुद्धी चक्राचे जे नियम आहेत ते आपण पाळायचे. म्हणजे जे खाणं पिणं आहे त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे, पहिली गोष्ट.
विशुद्धी चक्रामध्ये येतं. जे आपलं बोलणं आहे ते व्यवस्थित पाहिजे विशुद्धी चक्रामध्ये. संयम म्हटलं ना, संयम कुठे आहे? आपल्याला कशातच संयम नाही. आमच्या बोलण्यामध्ये संयम नाही, आमच्या वागण्यामध्ये संयम नाही. कशातच संयम नाही. तर त्या रोगाला देखील आपण आमंत्रण देतो. संयमावरती सहजयोग आहे. म्हणजे विशुद्धी चक्र गाळणं आहे हे आपलं. जे आपण खातो ते विशुद्धीतूनच खाली जात ढकललं जातं ना. जे श्वास घेतो आपण ते विशुद्धीतूनच खाली घशातूनच खाली जातं ना फुफ्फुसापर्यंत. जे आपण ऐकतो ते विशुद्धीतूनच खाली उतरतं हृदयापर्यंत. हृदयापर्यंत पोहोचून द्यायचंच नसतं त्याला, विशुद्धीतच थांबवायचं असतं. जे विष आहे ते आपण विशुद्धीमध्येच थांबवावं लागतं. त्याला शिवतत्व जर जागृत झालं तर विशुद्धीमध्येच आपण त्याला ते विष थांबवू शकतो. जसं शिवाने थांबवलं. विष प्राशन केलं, परंतु ते कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. म्हणजे विशुद्धीमध्ये ते आहे, विष साठवलं. आपण देखील समाजातील जो काही त्रास आहे, लोक बोलतात, त्रास देतात, क्रोध करतात, ईर्ष्या करतात, ते सगळं आपण आपल्या आतमध्ये घ्यायचं नाही. जर आम्ही ते सगळं आमच्या आतमध्ये घेतलो तर आम्ही आजारी पडू. त्याने असं म्हटले, मग आमचं मन दुखावलं लगे, हृदय दुखावलं. ते तसं म्हणतायत. मग आमच्यामध्ये क्रिया प्रतिक्रियेला सुरुवात होते. बेटर वे जे काय बाहेर बोललं जातं, चांगलं असू दे, वाईट असू दे, ते आपल्या आतमध्ये येऊ द्यायचं नाही. बाहेरच्या बाहेर ठेवायचं. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं लक्ष देखील शस्त्राच्या वरती परमेश्वरामध्ये एकरूप होतो आपण. म्हणजे ती अबोधिता आल्याशिवाय होत नाही. जसं लहान मुलं आहे, त्याला किती रागवा, काहीही करा, त्याचं लक्ष नसतं कधी. कारण तो अबोध आहे. आम्हीच फार शहाणे आहोत. त्यामुळे काय होतं, कुणी काय बोललं, लगेच आम्ही ती धरून बसतो. ह्याने असं म्हटले, झालं, की लगेच आजाराला निमंत्रण. ते चक्र पकडलं जातं किंवा आम्ही लेफ्टला जातो किंवा राईटला जातो. एकतर त्या व्यक्तीला शिव्या देतो किंवा स्वतःला तरी त्रास करून घेतो. 2 गोष्टी होतात आपल्या बाबतीत. आणि त्याचा परिणाम तोच. इकडं गेलं काय, तिकडं गेलं काय, मध्यात राहतच नाही. म्हणून आपण विशुद्धी चक्र आपलं जपणं आवश्यक आहे. विशुद्धी चक्राविषयी जरा थोडासा जास्त अभ्यास करावा प्रत्येकाने. विराटमध्ये जाण्यासाठी देखील विशुद्धी चक्र स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. या 3 चक्रावरती आपण ध्यान करतोय. विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार. विराटातली ही चक्र आहेत. ही स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. योगाची सुरुवात विशुद्धीपासूनच होते. म्हणून आपल्यात सुधारणा करण्यासाठी विशुद्धी चांगली आहे, महत्वाची आहे. आता पूर्ण लक्ष थोडंसं विशुद्धीवरती देऊया. विशुद्धी कुठं आहे माहिती आहे? खोबणी आहे ना, तिथं बरोबर विशुद्धी आहे बघा. तिकडे लक्ष देऊया. श्री माताजी, आपण साक्षात श्री राधा कृष्ण आहात. बघा, त्या चक्रावरती थोडंसं लक्ष देऊया. येतंय का बघायचं? परत ते चक्र काय करायचं, थोडंसं भुईचक्र सारखं थोडं गोल मोठं मोठं करत जायचं. बघा, फिरवायचं त्याला. मोठं होतं का बघायचं ते चक्र. कारण ते चक्र आपल्या हनवटीपर्यंत लागलं पाहिजे. एवढं मोठं करायचं आहे त्याला. विशुद्धी. सुदर्शन चक्र कसं आहे? तेवढं होऊ दे. श्रीकृष्णाचं आहे ते. बरोबर? म्हणजे हे चक्र मोठं करत करत आम्ही हनवटीपर्यंत आपल्याला ते लागलं पाहिजे. बरोबर? खाली पण. आता हे चक्र आणखी मोठं करायचं आपल्या देहाच्या पुढेपर्यंत. गोल डोक्यापासून पायापर्यंत जिथं जसं बसलोय तसं. तेवढं मोठं होतं का बघायचं. म्हणजे ढालीसारखं. महत्वाचं आहे ते. आपण कधी असा प्रकार केलाच नाही किंवा प्रयोग केला नाही. हे चक्र किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून हे चक्र स्ट्रॉंग करण्यासाठी आपण तसं लक्ष देतोय. म्हणजे ते चक्र किती विस्तारित आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. बघा, हे चक्र किती मोठं आहे. गोल त्याचा व्यास किती मोठा आहे. फार डोक्यापासून पायापर्यंत आहे. व्यास त्याचा मोठा आहे. जाणवलं ते. हे विशुद्धी चक्र आहे.
श्रीकृष्णाची भूमी अमेरिका म्हणजे विशुद्धी. म्हणून विशुद्धी चांगली पाहिजे, विचार चांगले पाहिजेत. श्रीकृष्णाच्या भूमीत आपण राहतो तर तसे विचार देखील श्रीकृष्णासारखेच पाहिजेत. नुसताच डोकं चालवायचं नाही, हृदयानं पण थोडं काम केलं पाहिजे आहे. संयम साधला पाहिजे. अशा लोकांनी संयम पाहिजे सगळ्या गोष्टीत. कारण तेच कुबेर आहेत, तेच धन्वंतरी आहेत. श्रीकृष्णच आहेत सगळे, कुबेर पण आहेत, धन्वंतरी पण आहेत. आर्थिक व्यवहार कुबेरांच्याकडून होतात. शारीरिक मानसिक स्थिती ठीक ठेवायचं काम कुबेर करतात, धन्वंतरी करतात, कुबेर नाही. कुबेर आर्थिक समस्या सांभाळतात आणि धन्वंतरी आपलं आरोग्य सांभाळतात, शारीरिक आणि मानसिक. हे सगळे आपल्या विशुद्धी चक्रावरती आहेत. म्हणून विशुद्धीला महत्व आहे फार. ते चक्र जर आपलं ठीक झालं तर आपले शारीरिक मानसिक समस्या ठीक होतील, आजार बरे होतील, आपली आर्थिक स्थिती देखील चांगली होईल. विशुद्धी चक्रावर अवलंबून आहे. आता विशुद्धीतून आज्ञेमध्ये जाऊया, शिस्तीत जाऊया. आज्ञेतून सहस्त्रार, सहस्त्रार मधून वरती जाऊया. आता विराट मध्ये श्रीकृष्णाने विराट स्वरूप घेतलं होतं. मेंदू म्हणजे विराट. त्या विराट स्थितीत जायचंय आपल्याला, सहस्त्रारच्या वर हळूहळू हळू जायचं. मूळ आपण ठीक केलं, विशुद्धी. आता विशुद्धीच्या वर विराट, श्रीकृष्णाचं विराट स्वरूप. त्यामध्ये सगळे ग्रह गोल तारे सगळे आले. बघितलं ना, श्रीकृष्णाचं तोंड उघडलं, माती खात होते त्यावेळेला. यशोदेनं बघितलं की काय खातो, माती. तर त्यांनी तोंड उघडलं तर त्या तोंडामध्ये संपूर्ण विराट दिसलं तिला. त्यांनी विराट स्वरूप, म्हणजे हे सगळं विराट त्यांच्या आतमध्ये आहे. आम्ही विराट पुरुषाच्या आतमध्ये आहोत. म्हणून विराटात लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या पेशी आहे आम्ही, आणि आमच्या पेशी किती सूक्ष्म आहे, म्हणजे सूक्ष्मता कशी आहे ती पहा. लक्ष सहस्त्रारच्या वर. आकाश श्रीकृष्णाचंच तत्व आहे. आकाश, थोडीशी एकाग्रता आकाश तत्वाच्या दिशेने, पूर्ण लक्ष वरती, चित्ताची एकाग्रता आकाश तत्वाच्या दिशेने बघायचं. आपली कुंडली किती वर जाते, कशा पद्धतीने जाते बघितलं पाहिजे. नुसताच नाही बसायचं, निर्विचारिता पण आलेली आहे आपल्याला, कारण लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहे आपलं. त्या देवी देवता जागृत झाल्यानंतर विचार येतातच कसे. फक्त ती स्थिती आहे, टिकून राहायचंय, काही करायचं नाही. जे घडतंय ते पाहत राहणे, साक्षी भाव. विशुद्धीचं चक्र जागृत झालं की साक्षी भाव येतो. श्रीकृष्णाचं तत्व आहे विराट मध्ये पण. आम्ही जे काय होते ते साक्षी भावानं पाहतो. श्रीकृष्णाने काय सांगितलं, हे जग म्हणजे एक नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये आपण एक कलाकार आहोत. नाटक संपलं की कलाकारांनी बाजूला व्हायचं आहे, त्यांचा कार्यक्रम झाला, बाजूला व्हा. तसं आहे हे सगळं. या रंगमंचावरचे आपण सगळे कलाकार आहोत, कायमस्वरूपी इथं नाही आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. हे विशुद्धीतून येतं ज्ञान, शुद्ध ज्ञान. ज्ञान विशुद्ध म्हणजे शुद्ध ज्ञान, ज्ञान. श्रीकृष्णाने गीता सांगितली ना, सगळ्याला अर्थ आहे काहीतरी, समजणं आवश्यक आहे. म्हणून विशुद्धीला जपायचं, दुसऱ्याला दोष द्यायचा नाही, स्वतःला पण दोष लावून घ्यायचा नाही. विशुद्धी चक्रामध्ये येतं. जे काय चाललंय ते साक्षी भावना पाहायचं आहे. त्याला आपण दोषी नाही आहे किंवा दुसरे दोषी नाही आहेत. कर्तव्य करायचं, भावनेत अडकायचं नाही. श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आहे. हे सगळं विशुद्धीमध्ये मोडतं. या प्रायमरी स्टेपच्या गोष्टी आहेत, आपल्याला समजणं आवश्यक आहे की मानव म्हणून आपण कसं वागलं पाहिजे हे श्रीकृष्णाकडून समजून घ्यावं. गोड बोलणे, मधाळ बोलणे, युक्ती, डिव्हाइन डिप्लोमसी, युक्तीनं कसं कार्य करायचं हे सगळं त्यांच्याकडून. युज म्हणजे
युक्ती. योग जो करतो ना आपण, योग तो पण युक्तीनं करायचा आहे. लोकांना शस्त्राच्या घेऊन जायचं पण युक्तीनं घेऊन जायचं. डिवाइन डिप्लोमसी वापरायची. विशुद्धी चांगली पाहिजे. पूर्ण वरती लक्ष आहे आपलं आकाश तत्वात. श्रीकृष्णाला समजून घेणं अवघड आहे. समजणं आवश्यक आहे. नुसता गीता वाचली म्हणजे कृष्ण समजला असं नाही आहे. आपल्या आतमध्ये जागृत व्हायला पाहिजे. ते प्रपंच करत असताना श्रीकृष्णाची भूमिका निभावणं आवश्यक असतं. म्हणजे प्रपंच तडीच जातो. नर करणी करे तो नर का नारायण बन जाएगा म्हटले ना. लक्षवरती आहे. आकाश तत्वात आहे. एकरूपता. तिथल्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवल्या पाहिजेत. एवढी उच्च स्थिती यायला पाहिजे. वर 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 जातोय, खाली नाही. खाली यायचंच नाही, वरती टिकवून ठेवते वर. उच्च अवस्था आहे ती. देह भान हरपून ध्यान झालं पाहिजे. एकाग्रता. आपलं लक्ष साधलं पाहिजे. म्हणून योग करतोय आम्ही. लक्ष लक्ष कुठे आहे? साध्य केलं पाहिजे. लक्ष साध्य केलं पाहिजे ना. चित्त स्थिर ठेवून वरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ते एकसारखं वर कसं राहील एवढंच पाहायचंय. काय करतोय दुसरं? त्याच्याशी एकरूप होतोय. एकाग्रता, समग्रता, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. नुसता ते वाचून बघून होत नाहीये. सम्यक चारित्र्य म्हणजे काय? समतोल व्यक्तिमत्व, संतुलन. थोडक्यात सम्यक ज्ञान म्हणजे काय? संतुलित ज्ञान, बाजूचं ज्ञान पाहिजे. त्याला सम्यक ज्ञान म्हणायचं. नुसतं स्वतःच्या धर्माचं ज्ञान नव्हे, सगळ्या धर्माचा अभ्यास करायला पाहिजे. त्याला सम्यक ज्ञान म्हणायचं. नाहीतर आम्ही ह्या धर्माचं आहे, आम्ही बाकी सगळं मिथ्या, चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. सर्व धर्म समभाव. सगळ्या धर्मामध्ये तेच सांगितलेलं आहे. महावीरांनी सांगितले ना सम्यक ज्ञान पाहिजे. मग सम्यक ज्ञान म्हणजे काय? काय कळतच नाही आपल्याला. संतुलन ज्ञान हे समग्र ज्ञान पाहिजे. कुणी काय सांगितले, कुठल्या धर्मात कसा अभ्यास आहे, कुराणमध्ये काय सांगितले, बायबलमध्ये काय सांगितले, गीतेमध्ये, या सगळ्याचा अभ्यास आम्हाला पाहिजे. त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. शस्त्रार्चवर. त्यानंतर डोळे लावा.